आपलं लेअर बाय लेअर काम चालतं. जसं आपण फोटोशॉपमध्ये काम करतो ना, ठीक आहे. फोटोशॉपचे लेअर उभ्या असतात, ह्या आडव्या लेअर असतात. ठीक आहे. या लेअर आडव्या असतात. मग सगळ्यात खाली म्युझिक येतं. त्याच्यानंतर तुमचा बॅकग्राऊंड व्हिडिओ येतो. किंवा बॅकग्राऊंड जे पीस तुम्ही केलं असेल, जे काय असेल. ठीक आहे. त्यानंतर तुमचे एक क्लिप तिथे ऍड होत जातात. ठीक आहे. आता आपण काय केलं, इथं राईट क्लिक करून इम्पोर्ट करून फोटो ऍड केले, बरोबर. आता मला काय करायचं माहिती का, बॅकग्राऊंड. ठीक आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला बॅकग्राऊंड लागेल. ओके. जे की आपण फोटोशॉप मध्ये तयार करतो. ठीक आहे. आता एक बेसिक तुम्हाला फक्त आज जस्ट इंट्रोडक्शन देतो. ठीक आहे. काय असतं कसं असतं, उद्या आपण ते पहिले सगळा डाटा घेऊन येतो. ठीक आहे. 16 विड्थ 9 रेझोल्युशन घ्यायचं 300. क्रिएट केलं. ही इंस्टाग्राम रीलची साईज आहे. आता इथं तुम्ही काही म्हणजे समजा कुठलाही एखादा तात्पुरतं मी काय करतो, हा फोटो आहे, फोटो मी इथे ऍड केला. ठीक आहे. काय केलं, फोटो इथं ऍड केला. ओके. आणि हा फोटो मी नॉर्मल ब्लर करतो फक्त. ठीक आहे. आणि याला फाईल एक्सपोर्ट ॲज असं करून तुम्हाला हे एक्सपोर्ट करायचं. डाउनलोड्स मध्ये टाकतो याला, नाव होतं BG. ठीक आहे. बॅकग्राऊंड आपण हे सेव्ह केलं. ओके. फिल्मोरामध्ये आलो, राईट क्लिक इम्पोर्ट, आणि आपण जे बॅकग्राऊंड बनवलं होतं ना, हे बघा, डबल क्लिक करून इम्पोर्ट केलं. तर याला फक्त काय करायचं माहिती आहे का, जसं आपण फोटोशॉपमध्ये कसं या टॅबवरून त्या टॅबवर जातो, हा टॅब आहे, याला उचलून घेऊन या टॅबवर घेऊन जातो. ठीक आहे. सेम तसंच आहे इथं. फक्त आपल्याला काय करायचं, याला ड्रॅग करून खाली घ्यायचं. ठीक आहे. समजा आपलं हे मेन बॅकग्राऊंड आहे त्या हिशोबानं. ठीक आहे. मी काय केलं, इकडनं उचललं किंवा डायरेक्ट ते प्लस आयकॉनवरती जरी क्लिक केलं तुम्ही तरी पण होऊन जातं. असं ड्रॅग करून तुम्हाला खालीवरती जर ते घ्यायचं असेल तसं पण करता येईल. ठीक आहे. आणि इथून तुम्हाला असं स्ट्रेच करून त्याला, आता मोस्टली काय होतं, 2 टायमिंगचे समजा व्हिडिओ असतात. ठीक आहे. एक मिनिटाचा आणि 30 सेकंदाचा. आता जर 1 मिनिटाचा जर पाहिलं ना, तर खूप असा मोठा होऊन जातो. एवढं कोणी असं बघत नाही ते व्हिडिओ. त्यामुळे जेवढं शक्य होईल तर आपण 30 सेकंदाचेच व्हिडिओ जास्त करून बनवतो. ओके. तर तुम्हाला आहे ना, इथे याला असं पकडून नाही बघा, ओके, असं इथं टाइम ड्युरेशन हे करतो. ठीक आहे. बघा, असं ड्युरेशन नाही असं इथं सेट करते बघा, इथं ड्युरेशन दिसतंय. ठीक आहे. 30 सेकंड. बघा, 30 सेकंदाचा तो आपला व्हिडिओ आला. ओके. इथं तुम्ही जेव्हा असं हे करता ना त्याला, हे बघा, हे ड्युरेशन म्हणून येतं ना, ते तुम्हाला पूर्ण ते दिसतं. हे बघा, 30 सेकंदाचं मी ते केलं, म्हणजे आता पूर्ण हे जे चालत राहील ना, तर ते पूर्ण 30 सेकंदाचा तो व्हिडिओ इथं आहे. ठीक आहे. पूर्ण बॅकग्राऊंडला ती इमेज आहे. ओके. बेसिक गोष्ट.